नमस्कार मित्रांनो, अचानक मित्रांनी ठरवल्या गोष्टीने आम्ही अचानक असं ठरवलंय की आता उज्जैनला जायचं. उज्जैन. माझ्या शाळेतले दोन मित्र आहेत, रोहित आणि जो माझा आवडता मित्र, मला आवडणारी पोरगी माझी रोहित आणि हेमंत. खोटा बोलतो. आम्ही रात्रीचे साधारण 3 वाजता निघालोय उज्जैनला जय महाकालच्या दर्शनासाठी. खूप अतिशय अचानक ठरवलेला हा निर्णय आहे, पण असं म्हटलं होतं की देवदर्शन करायचं असेल तर तो अचानक ठरला जातो, तसाच तो ठरलेला आहे. 600-650 किलोमीटर हा प्रवास आहे, काही सोपा नाही. पण रोहितच्या प्रेमापोटी आणि रोहितच्या कॉन्फिडन्समुळे आम्ही निघालोय. आपण बघूया हा 650 किलोमीटरचा प्रवास कसा आम्ही पार करतोय आणि कसा पद्धतीने पोहोचतोय. नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत. साधारण 7:21 झालेत आणि आता ड्रायव्हिंग करायला मी बसलो. रोहितला थोडा आराम देतो, रात्रभर त्याने गाडी चालवली. आता मी मालेगावच्या आसपास पोहोचलेलो आहोत. उज्जैन इथून जवळजवळ 350 किलोमीटर आहे. तो मित्रांनो आता गाडी चालवायचा आनंद. आणि आता रोहितचं सांगितलं जरासा झोप मित्रा. रोहित झोपतो आणि हेमंत थोडासा बिझी आहे बाहेर. सकाळच्या गार हवेत गरम गरम पाणी सोडतोय. सो रात्री निघालो तेव्हा दाढी नव्हती आणि आत्ता धुळ्याला पोचेपर्यंत इतकी दाढी आली. म्हणजे किती स्लो गाडी चालवली आमच्या रोहितने. आणि आता इतक्या फास्ट चालवते आमचं हेमंत. बघा राजाहून बघा आमचा. हर हर नर्मदा नावाचं पुस्तक मी वाचलं होतं, नर्मदा परिक्रमाबद्दल. आणि ती नर्मदा नदी आत्ता माझ्या मैया समोर आहे. त्या नर्मदा नदीच्या ब्रिजवरून आम्ही जातोय. हर हर नर्मदे. सो वेळ पुढे पुढे जातोय तसं आम्ही पुढे पुढे जातोय. महाकालच्या दर्शनासाठी मन आतुर झालंय. 3:18 झालेत. आम्ही आत्ता पोहोचलो आहोत इंदोरमध्ये आणि आत्ता मी जेवणासाठी एक स्टॉप घेतोय. फार वेळाने बघत होतो की काय मिळतंय. पण एक सत्कार नावाचा पंजाबी ढाबा आत्ता चांगल्या ह्याच्यात दिसतोय. तिथे थांबून आम्ही लंच घेऊ, बघूया काय खायचं आहे. जेवण आलेलं आहे मित्रांनो. आता जेवणाची वेळ झालेली आहे. बऱ्याच वेळानंतर आम्हाला जेवणसाठी मुहूर्त लागला. आता 2500 लेट झाला. 3 वाजून गेले. जेवण मस्त वाटतं, चांगला ठिकाणी असं वाटतं. सो उज्जैनमधला हा ढाबा जो आहे तिथे आम्ही जेवलो, सत्कार पंजाबी ढाबा. अतिशय सुंदर असं पंजाबी जेवण इथे आम्हाला मिळालं. मन एकदम तृप्त झालं.
खाना नहीं। किसके साथ बात करूं? हाँ सो हा पास आहे आमचा भस्म आरतीचा. फार कठीण असतं ती आरती अटेंड करणं. आणि रात्री 2 ते 3च्या दरम्यान जायचं. हेलो हेलो त्याच्यावरती आपलं आधार कार्ड घेऊन जावं लागतं. आणि हा पास घेतल्यानंतरच आपल्याला भस्म आरतीला सोडतात. The next day. सकाळ आम्ही हॉटेलमध्ये आल्यानंतर चेकिंग केलं आणि त्यानंतर थोडासा आराम केला. सो आत्ता 12:45 आलेत आणि आत्ता आम्ही सगळं आताचं मंदिरात निघालोय. 4 वाजता सकाळी भस्म आरती आणि त्यासाठी आम्ही सर्व निघालो आहोत. कारण की जाऊन खूप गर्दी असते, लाईन असते. सो एक्साइटमेंट आहे. त्या भस्म आरतीबद्दल बरंच ऐकलंय आणि पाहिलंय व्हिडिओ. तिथे जाऊन ती अटेंड करायचं आज सौभाग्य आम्हाला लाभलंय पहिल्यांदा आल्यानंतर. मोबाईलची परमिशन नसल्यामुळे ते आम्हाला काही शूट करता येणार नाही. आम्ही ते अटेंड करू. जय श्री महाकाल. चला आता एक्साइटमेंट आहे आम्हाला खूप आरतीच्या आणि दर्शनाची. सव्वा 1 वाजता एवढी गर्दी इथे. सगळेजण भस्म आरतीसाठी निघालेत. 4 ते 6 असा टाइम आहे. कडक चेकिंग करून आम्हाला आत पाठवलं होतं. जय श्री महाकाल. आता आम्ही प्रवेश करतोय मंदिराच्या गाभाऱ्यात. पुढे शूटिंग होईल की नाही माहिती नाही. सो फायनली आमचं दर्शन झालेलं आणि अतिशय सुंदर दर्शन झालंय. आणि जय महाकाल. जय महाकाल. आम्हाला अतिशय मनसोक्त डोळे भरून देवाने दर्शन दिले आणि आम्ही आरती पण आम्हाला मिळाली. 2-2.5 तास आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात होतो. अमेझिंग. अतिशय वेगळा अनुभव आहे. अक्षरशः देव खाली आले होते आणि आम्हाला दर्शन दिलं असंच आम्हाला वाटतं. भयंकर भजन. रात्री 1:30 वाजता आम्ही दर्शनासाठी गेलो. त्यानंतर आता वाजले दादा किती वाजले काहीच खाल्लं नाही आम्ही. त्या पाणी प्यायलो. स्वतः आम्ही डायरेक्ट रात्री पण जेवलो नाही. दुपारी जेवलो. त्याच्यावरती आम्ही झोपलो अंघोळ करून थेट दर्शनाला गेलो. स्वतः समोसा, चहा आणि पोहे असा आत्ताचा मेनू आहे आमचा. एकदम भारी चव आहे. उत्कृष्ट असे पोहे. महाकालचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता आलोय काळ भैरव मंदिरात.
आता आम्ही दर्शन करून हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन निघालो आहोत आम्ही सगळेजणच. आजची सकाळ खूप अविस्मरणीय माझ्यासाठी. अत्यंत मनसोक्त मी दर्शन घेऊ शकलो. महाकाल पहिल्यांदा आलो आणि पहिलाच अनुभव इतका भयंकर सुंदर होता. त्यासाठी हेमंतचे खूप खूप आभार मानतो मी या ठिकाणी. आज शब्दात न सांगण्यासारखं गोष्ट आहे ती, की ते जे काय अनुभवलं आम्ही सकाळची भस्म आरती, खूप प्रसन्न वाटते, खूप आनंद वाटतोय. असं देवाने अक्षरशः डोक्यावर हात ठेवल्यासारखं वाटतंय. खूप ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा निघालोय मुंबईकडे. वाटेतच आम्हाला आत्ता ओंकारेश्वराचं दर्शनही घ्यायचं आहे. त्यासाठी आम्ही आता साधारण इथून साधारण 150 किलोमीटर इथून ओंकारेश्वरचं मंदिर आहे, ते आम्ही करू. जय श्री महाकाल. वाटेत आम्हाला एक मक्का खाण्याची इच्छा झाली. मक्का आम्हाला आमच्या समोर आहे. पेरू सब पका हुआ है क्या? सगळ्यांनी नदीच्या ह्याच किनाऱ्यावर जायचं आणि आम्हाला मागच्या किनाऱ्यावर जायचं. प्रवास 5 मिनिटाचा आहे, पण जाणं इम्पॉर्टंट आहे. मोजून 5 मिनिटाचा प्रवास पण नाही, 50 रुपये घेतात ही लोक आणि नदीच्या ह्या काठावरून त्या काठावर सोडतात. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील नर्मदा नदीतील मांधाता बेटावर वसलेले असून एक पूजनीय हिंदू तीर्थक्षेत्र आहे. ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन झाल्यावर आम्ही सर्वांनी मिळून एक तिथे अभिषेक केला. खूप प्रसन्न वाटलं. ओंकारेश्वराचं दर्शन झाल्यानंतर तिथेच बाजूला काही शिवमंदिर आहेत. त्या मंदिरात जाऊन आम्ही सर्वांनी छान दर्शन घेतले आणि तेथील मंदिराचा आढावा घेतला. मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर मंदिर हे भगवान शिवाच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगापैकी 4थे ज्योतिर्लिंग मानले जाते. प्रसिद्ध असलेले हे बेट नैसर्गिकरित्या देवनागरी ओम चिन्हाच्या आकाराचे आहे. वस्तीच्या वाटेवर 11:19 सो खूप मस्त वाटतंय. ओंकारेश्वराचं मंदिर पण खूप असं वेगळंच होता अनुभव. नर्मदा नदी क्रॉस करून त्या देवळात जाणं आणि तिथे
दर्शन करणं. असं उंचावरती ते मंदिर आहे. 1700-1800 वर्षापूर्वीपेक्षाही जास्त वेळाचं असू शकतं ते मंदिर. नर्मदा नदीचं दर्शन झालं, ते एक छान झालं, मस्त झालं. मनात नसताना असं माहीत नव्हतं नर्मदा नदीच्या काठावरती हे मंदिर आहे. रोहित जाणार होता, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, पण इतकं भारी असं वाटलं नव्हतं. तर अशा पद्धतीने 2 दिवस आमचे अतिशय भक्तिभावात रसात मंत्रमुग्ध भजन कीर्तन याच्यात गेलेलं आहे. हर हर महादेव, जय महाकाल. जय महाकाल. सो निघालो आता. थकवा तर येणारच, कारण की झोप झाली नाही कोणाचीच आमची. आम्ही आलटून पालटून गाडी चालवू आणि रस्ता कमी करण्याचा प्रयत्न करू. आता संध्याकाळ झालेली आहे, मस्त सनसेट चालू आहे बाहेर आणि काळोख लगेच पडेल, त्यामुळे काय स्पीडमध्ये जाता नाही ना, थोडं हळूहळूच जावं लागेल. पण आम्ही जाऊ, पोचू व्यवस्थित. असं आमचं आता सनसेट दाखवतो मस्त आहे. हॅलो हॅलो, हेलो बाय 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 बाय. बाय बाय. एकाच लेके जाऊ क्या? गुड मॉर्निंग मित्रांनो. 4:48 आणि इगतपुरीचा बोगदा आणि इथं पोहोचलो आहोत इगतपुरीमध्ये. समृद्धी ॲव्हरेजच जॉईन दिला आणि या माणसाने रात्रभर गाडी चालवून एक विश्वविक्रम केला आमच्यामध्ये. आम्ही थांबणार होतो रात्री जेवल्यानंतर, पण त्याने काही मनावर घेतलं काही गोष्टी आणि मला असं वाटतं बायकोला घाबरून चाललाय तो. तर त्याला काहीतरी अशी धमकी दिली असणार बायकोने की नाही असं काही तर. सो ओव्हरऑल सगळं धमाल मस्ती मजा आणि सोबत देवदर्शन आणि खूप सारे आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने पोहोचलो. तर अशा पद्धतीने आमची ही यात्रा सफल संपूर्ण आली. खारेगाव नाक्यावरती आम्ही पोचलो आणि आमची रामप्यारी तिने आम्हाला आम्ही साथ दिली आणि आम्ही आत्ता फायनली पोचलो आहोत आमच्या मंजिलवर. गेले मागचे 3 दिवस एकत्र होतो, आनंद केला, मज्जा केली, धमाल केली, मस्ती केली, देवदर्शन झालं आणि सगळं काही छान झालं. डोळे सुजलेत. मी आत्ता शेवटच्या 1 तास गाडी चालवली इगतपुरीनंतर. तर या बाईने कशी गाडी आणली काय माहीत नाही. हॅट्स ऑफ. सो जय महाकाल. आजचा ब्लॉग इथे संपला मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.